फर्स्ट मधला पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. सुरुवातीला आपण काही डेफिनेशन बघणार आहे. त्यातली पहिली डेफिनेशन आहे आपली स्टेटमेंट. अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह और असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. जे आपण लॉजिक मधलं स्टेटमेंट बघणार आहे हे स्टेटमेंट काय असेल तर एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल किंवा आपण त्याला म्हणू असर्टिव्ह सेंटेन्स की जे एकतर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं ते स्टेटमेंट ट्रू म्हटलं तर त्याच स्टेटमेंटला दुसरी व्यक्ती फॉल्स म्हणत असेल तर असं आपल्याला चालणार नाही. ते सगळ्यांनीच ट्रू म्हटलं पाहिजे किंवा सगळ्यांनीच फॉल्स म्हटलं पाहिजे तरच अशा सेंटेन्सला आपण म्हणणार आहे स्टेटमेंट्स. आणि ही जी स्टेटमेंट्स असतात ही स्टेटमेंट्स डिनोट करता येतात आपल्याला शॉर्टमध्ये. ती स्टेटमेंट्स आपण डिनोट करणार स्मॉल लेटर पी क्यू आणि आर ने. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला स्टेटमेंट लिहायची गरज पडत नाही. बघा पुढची डेफिनेशन आहे आपली ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. इच स्टेटमेंट इज आयदर ट्रू और फॉल्स. इफ अ स्टेटमेंट इज ट्रू then its truth value is T, and if the statement is false then its truth value is F. प्रत्येक स्टेटमेंट हे एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. आपण वरती डेफिनेशन मध्ये बघितलंच आहे. जर ते स्टेटमेंट ट्रू असेल तर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू आणि ते आपण डिनोट करणार आहे कॅपिटल टी न. जर ते स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू होते फॉल्स आणि ते आपण डिनोट करणार आहे कॅपिटल एफ ने. बघा काही एक्झाम्पल बघूयात आपण. पहिलं एक्झाम्पल आहे आपलं 2 + 3 = 6. आता आपण जर बेरीज केली 2 आणि 3 ची तर ती बेरीज येते 5. पण आपण तर इक्वल टू लिहिलंय 6 म्हणजे हे स्टेटमेंट आपलं फॉल्स आहे. म्हणजे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. दुसरं स्टेटमेंट आहे मँगो इज अ फ्रूट. मँगो हे फ्रूट आहे आपल्याला माहिती आहे त्यामुळे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू. तिसरं स्टेटमेंट आपण लिहिलंय √2 इज अ रियल नंबर. आता √2 हा रियल नंबर आहे त्यामुळं त्याची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू. आता हे वाक्य लिहिताना आपण कसं लिहिलंय बघा बरं. तर त्या स्टेटमेंटच्या आधी आपण पी लिहिलंय म्हणजे त्या स्टेटमेंट आपण शॉर्ट मध्ये नोट करू शकतो पी न. तशीच वरची दोन्ही स्टेटमेंट सुद्धा आपल्याला डिनोट करता येतील पी क्यू किंवा आर ने. बघा काही नोट बघूयात आपण. पहिली नोट आहे आपली इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स इन लॉजिक. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्य, इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. जर अशी वाक्य असतील तर ही लॉजिक मध्ये स्टेटमेंट्स होत नाही. बघा एक्झाम्पल आपण काय लिहिली आहेत. व्हॉट इज युअर नेम हे झालं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज हे झालं एक्सक्लेमेटरी वाक्य. दुसरं आहे ओपन द डोअर हे झालं आपलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. तर अशी जर सेंटेन्स तुम्हाला दिली असतील तर ही सेंटेन्स लॉजिक मध्ये स्टेटमेंट्स होत नाही. तर दुसरी नोट आहे आपली रिक्वेस्ट अँड सजेशन आर नॉट स्टेटमेंट्स. जर एखाद्या वाक्यामध्ये रिक्वेस्ट असेल किंवा सजेशन असेल तर ही आपली लॉजिक मधली स्टेटमेंट्स होत नाही. आपण एक एक्झाम्पल लिहिले बघा प्लीज गिव्ह युअर पेन. याच्यामध्ये आपल्याला रिक्वेस्ट दिसते त्यामुळे हे स्टेटमेंट नाही. बघा पुढची डेफिनेशन आहे ओपन सेंटेन्स. इफ ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द सेंटेन्स व्हेरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन it depends upon the situation. Such sentence is called as open sentence. आता ओपन सेंटेन्स आपण कुणाला म्हणणार जर एखाद्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू ही पर्सन टू पर्सन बदलत असेल, प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असेल किंवा एखाद्या सिच्युएशनवर अवलंबून असेल तर अशा सेंटेन्सला आपण म्हणणार आहे ओपन सेंटेन्स. पहिलं एक्झाम्पल बघा x + 3 = 7 असं आपलं पहिलं एक्झाम्पल आहे. आता याच्यात काय होणार तर x ची किंमत जर मी 4 म्हटली तर हे आपलं जे सेंटेन्स आहे हे ट्रू आहे. पण जर मी x ची किंमत 5 म्हटली तर हे सेंटेन्स आपलं फॉल्स झालं. म्हणजे हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे हे त्या x च्या किमतीवर अवलंबून आहे. जर x
4 असेल तर तुमचं सेंटेन्स ट्रू आहे, x 5 असेल किंवा 4 पेक्षा वेगळं कुठलंही असेल तर ते सेंटेन्स आपलं फॉल्स आहे. त्यामुळं असं हे जे सेंटेन्स आहे हे सेंटेन्स आपलं झालं ओपन सेंटेन्स. आता दुसरं सेंटेन्स बघा, ही इज टॉल. आता जर एखाद्या उंच व्यक्तीकडे आपण बोट करून म्हटलं ही इज टॉल तर ते सेंटेन्स आपलं ट्रू झालं. पण जर ती व्यक्ती जर उंच नसेलच आणि तरी सुद्धा आपण हे सेंटेन्स म्हणलं तर ते सेंटेन्स फॉल्स झालं. म्हणजे ते हे सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे हे कुणावर अवलंबून झालं तर त्या व्यक्तीवर अवलंबून झालं की आपण नक्की कुणाकडे म्हणतोय. तर अशा सेंटेन्सला आपण म्हणणार आहे ओपन सेंटेन्स. आणि सगळ्यात महत्वाची आपली नोट आहे, ओपन सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट. जर एखादं सेंटेन्स हे ओपन स्टेटमेंट सेंटेन्स असेल तर ते लॉजिकमध्ये स्टेटमेंट होत नाही. पुढची डेफिनेशन आहे आपली लॉजिकल कनेक्टिव्स. द वर्ड्स or phrases which are used to connect two statements are called logical connectives. दोन स्टेटमेंट्स जोडण्यासाठी आपण जे काही वर्ड्स किंवा फ्रेजेस वापरणार आहे या वर्ड्स किंवा फ्रेजेसला आपण म्हणणार आहे लॉजिकल कनेक्टिव्स. आता ही वर्ड्स किंवा फ्रेजेस आपण कुठले कुठले वापरणार तर अँड, ऑर, इफ देन, नॉट, इफ अँड ओनली. म्हणजे दोन वाक्य आपण कधी अँड नी जोडणार किंवा ऑर नी जोडणार किंवा इफ देन नी जोडणार किंवा इफ अँड ओनली इफ न जोडणार किंवा नॉट नी जोडणार. तर ह्या सगळ्या फ्रेजेस किंवा वर्ड्सला आपण म्हणणार आहे लॉजिकल कनेक्टिव्स. पुढची आपली डेफिनेशन आहे सिंपल स्टेटमेंट. अ स्टेटमेंट which cannot be split further into two or more statements is called simple statement. जर एखादं वाक्य आपल्याला पुन्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट मध्ये स्प्लिट म्हणजे विभागता येत नसेल तर अशा स्टेटमेंटला आपण म्हणणार सिंपल स्टेटमेंट. बघा एक्झाम्पल लिहितोय आपण, 2 इज इव्हन नंबर. दुसरा आपला एक्झाम्पल आहे 3 इज ऑड नंबर. आता ही आपली सिंपल स्टेटमेंट्स आहेत. ही आपल्याला पुन्हा वेगळ्या दोन किंवा जास्त स्टेटमेंट्स मध्ये विभागता येत नाहीत म्हणून यांना आपण म्हणणार सिंपल स्टेटमेंट्स. पुढची आपली डेफिनेशन आहे कंपाऊंड स्टेटमेंट. इफ अ स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more simple statements then it is called compound statement. जर आपण दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट्स ही वरती दिलेल्या लिनियर कॉम्बिनेशन्सनी जोडली तर अशा मोठ्या स्टेटमेंटला आपण म्हणणार आहे कंपाऊंड स्टेटमेंट. या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये आपण सिंपल स्टेटमेंट्सचा पण वापर करणार आणि लॉजिकल कनेक्टिव्हचा पण वापर करणार आहे आणि एक मोठी वाक्य तयार करणार आहे आणि अशा वाक्याला आपण म्हणणार आहे कंपाऊंड स्टेटमेंट. बघा एक्झाम्पल वरती आपण दोन वेगळी सिंपल स्टेटमेंट्स लिहिली होती, 2 इज इव्हन नंबर आणि दुसरं आपण वाक्य लिहिलं होतं 3 इज ऑड नंबर. आता या दोन सिंपल स्टेटमेंटचं आपण कंपाऊंड स्टेटमेंट करणार. आता पहिलं वाक्य बघा आपण काय लिहिलंय. पहिलं एक्झाम्पल आहे आपलं 2 इज इव्हन नंबर अँड 3 इज ऑड नंबर. म्हणजे वरची दोन वाक्य आता आपण अँड नी जोडली आहेत. पहिलं वाक्य लिहिलंय आपण 2 इज इव्हन नंबर, त्याच्यानंतर आपण लॉजिकल कनेक्टिव्ह वापरला अँड आणि मग पुढचं वाक्य लिहिलं 3 इज ऑड नंबर. आता हीच दोन वाक्य आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघा ऑर नी जोडलेली आहेत. आपण ते अख्खं वाक्य कसं लिहिलं तर 2 इज इव्हन नंबर ऑर 3 इज ऑड नंबर. म्हणजे दोन वाक्यांच्या मध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्ह कुठला वापरला तर ऑर वापरला. आता आपण काही कंपाऊंड स्टेटमेंट्स बघणार आहे. त्यातलं पहिलं आपलं कंपाऊंड स्टेटमेंट आहे कंजंक्शन. बघा कंजंक्शनची डेफिनेशन काय, इफ 2 statements are combined using the connective and then it is called conjunction. कंजंक्शन आपण कुणाला म्हणणार तर जर दोन स्टेटमेंट्स आपण
कनेक्टिव्हनी जोडली. आता ते कनेक्टिव्ह कुठलं वापरणार आहे आपण, तर अँड वापरणार आहे. मग दोन स्टेटमेंट जर अँडनी जोडली तर तयार होणारं जे मोठं कंपाऊंड स्टेटमेंट असेल, या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण म्हणणार आहे कंजंक्शन. म्हणजे मगाचं पहिलं वाक्य बघा, आपलं पहिलं वाक्य होतं 2 इज इव्हन नंबर अँड 3 इज ऑड नंबर, असं आपलं ते पहिलं वाक्य होतं. हे आपलं झालं कंजंक्शनचं वाक्य. नाही, if P and Q are two statements, then P and Q is called conjunction. आता जर आपण दोन स्टेटमेंट ही P आणि Q अशी नोट केली तर आपलं कंपाऊंड स्टेटमेंट जे कंजंक्शन होणार आहे, हे कंजंक्शन आपण म्हणणार कसं, तर P, पहिलं वाक्य आपलं असेल P, त्याच्यानंतर आपण अँड लिहिणार आणि मग दुसरं वाक्य झालं Q. असं ते आपलं कंजंक्शनचं स्टेटमेंट तयार झालं, P and Q. आता हेच डिनोट कसं करायचं बघा. तर जर दोन स्टेटमेंट आपण अँडनी जोडलं असेल तर ते डिनोट करताना आपण म्हणणार आहे P and Q. आता हा अँड आपण लिहिणार कसा आहे बघा, तर P आणि Q याच्यामध्ये आपण हा उलटा व्हीचं नोटेशन करणार आहे. हे नोटेशन आपल्याला सांगतं अँड आहे. हे झालं P and Q and it reads as P conjunction Q or P and Q. आता या कंजंक्शनचा ट्रुथ टेबल आपल्याला बघायचं बघा. ट्रुथ टेबल फॉर कंजंक्शन. आता कंजंक्शन आपण दोन स्टेटमेंटचे घेणार आहे. यासाठी आपण दोन स्टेटमेंट वापरली P आणि Q. आता थोडंसं आपण नोटेशन मध्ये बोलणार आहे. मग आता दोन आपले स्टेटमेंट्स होते P आणि Q, त्यामुळे आपला P असा ट्रुथ टेबल मध्ये पहिला कॉलम झाला, दुसरा कॉलम झाला Q आणि तिसरा कॉलम आपलं कंपाऊंड स्टेटमेंट जे कंजंक्शन आहे त्याचा झाला. नोटेशन मध्ये आपण ते लिहिलं P and Q किंवा P कंजंक्शन Q. आता P च्या खाली बघा आपण, किंवा त्या टेबलमध्ये खाली P, Q आणि P and Q ही पहिली रो जी आहे, त्या पहिल्या रोच्या खाली आपण 4 रो तयार केल्यात, 1, 2, 3 आणि 4. आता ह्या रो लिहिताना आपण कशा लिहिल्या बघा, तर P ची ट्रुथ व्हॅल्यू लिहिली आहे. आता ही P ची ट्रुथ व्हॅल्यू कशी आहे, तर पहिल्या दोन ट्रुथ व्हॅल्यू ह्या ट्रू आहेत, तर दुसऱ्या दोन ट्रुथ व्हॅल्यू ह्या फॉल्स आहेत. लिहिताना पण आपण असंच लिहायचं, लक्षात ठेवताना पण असंच ठेवायचं. नंतर Q ची ट्रुथ व्हॅल्यू लिहिली कशी बघा, तर P च्या ज्या दोन ट्रुथ व्हॅल्यू आपण पहिल्या ट्रू लिहिल्या त्याच्या समोर आपण Q ची पहिली ट्रुथ व्हॅल्यू लिहिली ट्रू, नंतर लिहिली फॉल्स. पुन्हा तेच आपण खाली रिपीट केलं. P च्या ज्या दोन फॉल्स अशा ट्रुथ व्हॅल्यू आहे त्याच्या समोर आपण एकदा ट्रू लिहिलं आणि एकदा फॉल्स लिहिलं. हे आपल्या P आणि Q च्या ट्रुथ व्हॅल्यूचं कॉम्बिनेशन झालं का. आता हे कॉम्बिनेशन झालं कसं बघा, दोन्ही ट्रू झाले, दोन्ही फॉल्स झाले. इथं तर इथं काय झालं, P ची ट्रुथ व्हॅल्यू झाली ट्रू, त्यावेळेस Q ची झाली फॉल्स. आता इथं नेमकं उलट झालं बघा, खाली P ची ट्रुथ व्हॅल्यू झाली फॉल्स आणि Q ची झाली ट्रू. आता हे स्टेटमेंट कंजंक्शन आहे आपलं, तर या कंजंक्शन अख्खं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे याची ट्रुथ व्हॅल्यू आहे. आता याची ट्रुथ व्हॅल्यू आपण कशी लिहिली बघा, तर पहिलं लिहिलं ट्रू आणि खालच्या तिन्ही फॉल्स लिहिल्या. मग आता हे लक्षात ठेवताना आपण कसं ठेवणार आहे, तर कंजंक्शनचं स्टेटमेंट आपलं हे ट्रू आहे कधी, ज्यावेळेस P ट्रू आहे आणि Q सुद्धा ट्रू आहे, त्याच वेळेस कंजंक्शन ट्रू आहे. आणि इतर तिन्ही वेळेला कंजंक्शन आपलं फॉल्स आहे. बघा एक्झाम्पल आपलं, आपण P म्हटलं 2 इज रॅशनल नंबर, Q म्हटलं √2 इज इरॅशनल नंबर. आता ही दोन स्टेटमेंट आपण कंजंक्शन मध्ये तयार केली. नोटेशन आपलं झालं P and Q, म्हणजे दोन स्टेटमेंट आपण अँडनी जोडणार आहे. आपलं कंजंक्शन झालं 2 इज रॅशनल नंबर अँड √2 इज इरॅशनल नंबर. हे आपलं कंजंक्शन झालं. आता हे कंजंक्शनचं स्टेटमेंट ट्रू कधी असेल, ज्यावेळेस या दोन्ही स्टेटमेंट्स आपले ट्रू असतील, त्याच वेळेस हे कंजंक्शन ट्रू असेल.